भाई छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहे ना, तुम्ही विकत सुद्धा घेऊ शकता. ती कुठली हेरिटेज वगैरे नाही आहे, तुम्ही विकत घेऊ शकतात. कोकणात गेल्यावरती मला हे कळलं, कोकणामध्ये गोपाळगड म्हणून एक आहे, आणि तिकडे मला एक माणूस भेटला, इम्तियाज मनियार. तो म्हणतो ती त्याची तो म्हणतो ती त्याची खासगी प्रॉपर्टी आहे. किल्ल्यामध्ये आतमध्ये गेल्यावरती पूर्ण आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे त्यांनी. एंट्रीला किल्ल्याची जी कंपाऊंड असते, कंपाऊंड त्यांनी तोडली आहे आणि तिकडे गेट लावलाय. आणि चक्क गेटला तो दोरी बांधून ठेवतो, आतमध्ये गेल्यावर बाहेर सोडत नाही. आणि त्यातल्या त्यात आपले जे बांध असतात, जिथून आपण नजर ठेवतो, बुरुज असतात ज्याच्यावरून आपण नजर ठेवतो समुद्रावरती, तिथे 100 लोकांनी हागून ठेवलंय. भाई उभं राहिलं ना, एवढा घाणेरडा वास येतो. आपण त्याच्या पाया पडतो, तिथे हे लोक जाऊन हागतात. म्हणजे माझं तर डोकं फिरलं. आणि मी त्याला बोललो ना, तर त्यांनी मला जे काय उद्धट उत्तरं दिली ना, ती तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघा. तुम्ही आता माझं घर आहे, हम्म. तर मी घरावर लावेन ना सागर पवारचं घर. हं. इथे लावलंय इम्तियाज अय्यर, काय मनियार कोणाचं आहे ते. नाही, आम्हाला गरज वाटली नाही ना. तुमचं प्रायव्हेट तर बाहेर लावायला पाहिजे की ही प्रॉपर्टी या कारणावर याच्या अंडर आहे. लोक आतमध्ये नाही आता येणार. तुमच्या घरावरती तुमच्या घराचं नाव लिहिलेलं आहे. लिहिलेलं आहे, मी पूर्ण लिहिलंय, आमच्या गावात 100 घरांच्या लाल नाव. सगळं याच्यावर लिहिलंय. बघा कुठे आमच्या गावात. मी बघितलं आता तिथूनच आहे. जाऊन तुम्ही चेक करा ना, मी गावातून राहतोय. हो, बोला. हा, तर त्याच्यामुळे आम्हाला नेसेसरी वाटली नाही की इथे नाव लावावं. अच्छा, हा. मग आम्हाला कसं कळणार तुमची? आता तुम्हाला कळणार, तुम्हाला विचारायला पाहिजे ते होतं. सांगितलं ना. ऐका, मी बोलतोय